तुम्ही आयुष्यात कधी ही गोष्ट अनुभवली आहे का, की जी माणसं मनाने अतिशय स्वच्छ असतात, जी कधी कुणाचं वाईट चिंतत नाही आणि जी नेहमी इतरांसाठी जगतात, तीच माणसं या जगातून सर्वात आधी निघून जातात. जेव्हा असं घडतं, तेव्हा प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न येतो, देव चांगल्या माणसांसोबत असं का करतो? आपण अनेकदा पाहतो, की जे खोटं बोलतात, जे इतरांना फसवतात, जे पाप आणि अन्यायाने जगतात, ते वर्षानुवर्षे जिवंत राहतात. पण जे सत्याने चालतात, जे भोळे आहेत आणि कुणाचं मन दुखवत नाही, त्यांचं आयुष्य अचानक संपतं. यामुळेच लोक म्हणतात, की देवाच्या घरी अन्याय आहे. पण गरुड पुराण हा विचार पूर्णपणे बदलून टाकतं. गरुड पुराणानुसार मृत्यू हा कोणत्याही चांगल्या व्यक्तीसाठी दंड, शिक्षा नसतो. तर तो त्याच्या आत्म्यासाठी उघडलेला एक नवीन दरवाजा असतो. पहिलं, कर्माचे बंधन आणि मुक्ती. गरुड पुराणात स्पष्ट लिहिलं आहे, की प्रत्येक आत्मा आपल्या कर्मानुसार या जगात येतो आणि आपली वेळ पूर्ण झाल्यावर परत जातो. ज्या आत्म्याने मागील जन्मात अधिक पुण्य कमवलेलं असतं, त्याचं या पृथ्वीवरच बंधन खूप कमी असतं. अशा आत्म्यांना या सांसारिक मोहात जास्त काळ राहण्याची गरज नसते. दुसरं, पापमुक्त जगाकडे प्रयाण. गरुड पुराण सांगतं, की जी व्यक्ती अत्यंत पवित्र असते, तिला देव या कष्ट आणि पापाने भरलेल्या जगात जास्त काळ ठेवत नाही. आपण ज्याला लवकर मरण म्हणतो, गरुड पुराण त्याला आत्म्याच्या मुक्तीचा पहिला टप्पा मानतं. 3. पाहुणा म्हणून येणं. चांगले लोक या जगात एका पाहुण्यासारखे येतात. ते आपलं कार्य पूर्ण करतात आणि पुन्हा आपल्या खऱ्या घराकडे म्हणजे परमेश्वराकडे निघून जातात. जे लोक या जगात फक्त घेणं जाणतात, त्यांना आपली कर्म फेडण्यासाठी वारंवार इथेच यावं लागतं. पण जे लोक फक्त देणं जाणतात, त्यांचा हिशोब लवकर पूर्ण होतो. चौथं, दुःखाचा अंत. ज्या क्षणी आत्म्याच्या कर्माचं ओझं हलकं होतं, त्या क्षणी त्याला या पृथ्वीवर राहण्याची गरज उरत नाही. अशा व्यक्तींचा मृत्यू आपल्याला दुःख देतो, कारण आपण त्यांच्याशी जोडलेले असतो. पण त्यांच्या आत्म्यासाठी मात्र तो सर्व दुःखाचा अंत असतो. म्हणूनच गरुड पुराणात म्हटलं आहे, की चांगल्या व्यक्तीच्या निधनावर अतिशोक करू नये. 5. मृत्यूचा मार्ग. गरुड पुराण सांगतं, की जो सत्याच्या आणि दयेच्या मार्गावर चालतो, त्याला मृत्यूनंतर यमलोकातील कठोर वेदना सहन कराव्या लागत नाहीत. अशा आत्म्यांना अतिशय शांत मार्गाने पुढे नेले जाते. महत्त्वाची गोष्ट, चांगल्या व्यक्ती लवकर जातात याचा अर्थ देव त्यांच्यावर रागावलेला असतो असं नाही, तर देव त्यांच्यावर प्रसन्न असतो. हे ऐकायला कदाचित कठीण वाटेल, पण गरुड पुराण हेच सत्य सांगतं. ज्यांनी फक्त सेवा आणि प्रेम दिलं आहे, त्यांना या दुःखमय धरेवर जास्त काळ थांबवलं जात नाही. शेवटी एवढंच सांगेन, की चांगली माणसं आपल्यातून लवकर निघून जातात, कारण देवालाही त्यांची गरज असते. आज जरी ती माणसं आपल्यात नसली, तरी त्यांच्या आठवणी आणि त्यांनी जपलेली आपली नाती मात्र कायम अजरामर राहतात. जर गरुड पुराणातील हा विचार तुम्हाला आवडला असेल आणि यामुळे तुमचं मन थोडं जरी हलकं झालं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. कदाचित तुमचा एक शेअर कोणाचं तरी दुःख कमी करू शकतो. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच आयुष्याच्या आणि नात्यांच्या प्रवासातील महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपली नाती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद. रामकृष्ण हरी.